एक सर्वसाधारण घराण्यातील रिक्षावाल्याचा मुलगा सर्व अडचणीवर मात करत कठोर परिश्रम घेऊन देशातील सर्वात कठीण नीट परीक्षा उत्तीर्ण करत त्याने आता MBBSला प्रवेश मिळवला, तेही एका नामांकित अंबाजोगाई येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात। तो मुलगा म्हणजे राहुल घुमरे। ही घटना आहे पुण्याची। सर्व सोयीसुविधांचा अभाव असताना आणि वडील रिक्षाचालक असताना देखील नीट परीक्षा उत्तीर्ण झाल्याने पुण्यात राहुल घुमरे यांचे प्रचंड कौतुक होत आहे। त्याच्या प्रवासाची वाटचाल जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी प्रियंका परदेशी यांच्याकडून। जो राहुल घुमरे नीटची परीक्षा उत्तीर्ण झाला त्याचे वडील म्हणजेच रिक्षा चालक तात्याभाऊ घुमरे आपल्या सोबत आहेत। त्यांच्यासोबत सुद्धा आपण बातचीत करणार आहोत की त्यांनी आपले म्हणजे त्यांना एक मुलगी आणि हा राहुल घुमरे असा एक मुलगा यांना इथपर्यंत आणण्यासाठी काय काय केलं, कशा पद्धतीने कष्ट रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र कशी केली हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। काका, लोकशिवायमध्ये तुमचं सुद्धा खूप खूप अभिनंदन आणि स्वागत। राहुल दादाचं हे जो आता त्यांनी जिद्द आणि चिकाटीने इथपर्यंत आलेला आहे, आर्थिक नियोजन कसं बसवलं? म्हणजे आर्थिक नियोजन म्हणजे परीक्षा चालूनच बसवलं। म्हणजे पहिला त्याचा गव्हर्नमेंटमध्ये नंबर लागला, CBSE मध्ये इंग्लिश मीडियममधून त्यांनी 12वी पास केली आणि फिजिक्समध्ये क्लास लावला त्याला। तिथे आम्ही 70,000 रुपये आणि 50,000 रुपयाचे खोली रूमचे भरले होते। त्याच्यानंतर नितीन भाऊचा क्लास मोशनमध्ये इमाननगरमध्ये लावला। त्यांनी आमच्याकडून 1 रुपया पण नाही घेतला, फक्त 1000 रुपये ॲडमिशनसाठी घेऊन मला, म्हणजे ते माझे जोडीदार आहेत, आमच्या संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्यांनी आम्हाला खूप मदत केली। भुजबळ, नितीन भाऊ भुजबळ ते शिवसेनेचे कार्यकर्ता, ते नेते आहेत चंदननगर इमाननगरमधले। तुम्ही किती वर्षांपासून रिक्षा चालवता आणि पुण्यामध्ये किती वर्ष झालं स्थायिक आहात? मी 2004 पासून रिक्षा चालवतो, म्हणजे आज 21 वर्षे पुण्यामध्ये स्थायिक। एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे तुम्हाला। ह्या राहुल दादाचं जे स्वप्न आहे डॉक्टर होण्याचं, खरं तर आई वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय आज तुमच्या, आणि काकू सुद्धा कुठेतरी भावनिक झालेल्या पाहायला मिळालं। नेमकं याचं शालेय जीवन कसं झालं आणि एक वडील म्हणून तुम्ही त्याची अशी एखादी काय आठवण सांगाल? तुम्ही सुद्धा भावनिक झालेले आहेत, आनंदाश्रू तुमच्या सुद्धा डोळ्यांमध्ये दिसत आहेत, चेहऱ्यावर आनंद ना। तो हुशार होता। आम्ही म्हणजे त्याला केंद्रीय विद्यालयामध्ये पहिल्यापासून घातलं, नायरमधून इमाननगर आपल्या चंदननगरचा क्लास लावला, त्याच्यानंतर फिजिक्समध्ये लावलं आणि 12वी 2018 कोरोनाच्या काळामध्ये, आणि नंतर आता 2 वर्ष 2023 जो पास झाला। त्याच्यानंतर फिजिक्सचा क्लास लावून मशीनमध्ये मागच्या वर्षी त्याला 517 मार्क होते, पण पेपर फुटल्यामुळे त्याचा नंबर नाही लागला। BDS BMSला लागत होता, पण आमचं स्वप्न होतं MBBS करायचं। पुण्यासारख्या शहरामध्ये आपण बघतोय, पुणेसारखे एकीकडे पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हणलं जातं, सांस्कृतिक शहर आहे म्हणलं जातं। पुण्यासारख्या शहरात वाढती गुन्हेगारी सुद्धा आहे, पण तशात सुद्धा आपला मुलगा आज या हुद्द्यावर इथपर्यंत येऊन पोहोचला। तुमचे तर कष्ट खूपच आहेत, मात्र आपला मुलगा इथपर्यंत येऊन पोहोचला। एक बाप म्हणून तुम्ही काय सांगा? मुलगा तसा हुशार आहे आणि कसलं व्यसन नाही, मी स्वतः करत नाही, त्यामुळे मुलाचा प्रश्नच नाही। मी त्याला कोणाच्या गाडीवर बसून देत नाही, कोणाचा फुकट खाऊन देत नाही, काहीच नाही। पण एक वडील आणि मुलाचं नातं, आई आणि मुलाचं नातं असं असतं की तो मुलगा मुलगी झालं, कोणी असं मुलगा असं मुलगी असो, आपल्या आई वडिलांजवळच एखादा हट्ट करतो। अशी काही हट्टीपणाची गोष्ट किंवा त्याची अशी काही एखादी गोष्ट आहे का जी तुम्हाला आज तो डॉक्टर पदावर जाणार, तुम्ही आता सुद्धा त्याला डॉक्टरच्याच वेशात स्वप्नात सुद्धा तेच बघत असतात, अशी काही तुमची एक हे आहे का की खरंच मला त्याची ती गोष्ट आठवते किंवा ती गोष्ट एखादी गोष्ट चांगली ती खूप आवडते? तो कधीच हट्ट करत नाही, उलट म्हणतो पप्पा मला तुमचे पैसे काय घ्यायचे। लॉकडाऊनमध्ये आम्ही होतो ना, स्वतः विहिरीवर काम करू लागला मला। तुम्ही आज खूप भावनिक झालेला आहात, नक्कीच तुमच्या आनंदाश्रू आहेत आणि खरंच आपण लोकशिवायच्या प्रेक्षकांना दाखवू शकतो आज त्याच्या वडिलांचे जे कष्ट आहेत। खरंच गेल्या 21 वर्षांपासून पुण्यामध्ये ते रिक्षा चालवतात आणि रिक्षा चालवून आपल्या मुलाला आज डॉक्टर होण्याचं स्वप्न त्यांचं पूर्ण होतंय। आपण खरंच या घुमरे कुटुंबाचं खूप खूप खरंच अभिनंदन सर्व स्तरातून होतंय आणि आणखी व्हायला पाहिजे। काका, एक शेवटचा प्रश्न असा असणार आहे माझा की आत्ताच्या तरुण पिढीला काय सांगाल तुम्ही? आताच्या तरुण पिढीने ना व्यसनापासून लांब राहायला पाहिजे, किंवा कोणाच्या मुलीचे लफडं किंवा काही कॉलेज जीवनामध्ये हे करतात। आता नवीनच काल 2-4 दिवसापूर्वी लातूरचं लफडे, 24 वर्षाची मुलगी लॉजवर गेली, म्हणजे आणि नंतर तिने सांगितलं तो मुलगा मला मी तुझ्या संग लग्न करतोय, त्या गोष्टी टाळायला पाहिजे। आता ही आमची बीड जिल्ह्यातलीच घटना, सरपंच गोविंद बर्गे बाईच्या नादाला लागला तर संसाराचं वाटोळ होतं, ही एक दुसरी गोष्ट। आणि मुलांनी शिक्षणच घेतलं पाहिजे, लग्न मुली येतात मिळतातच। नक्कीच आपण बघतोय की राहुल घुमरे याचे वडील सुद्धा त्यांना आनंद अश्रू आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर कुठंतरी तो आनंद आहे आणि
त्यांनी देखील आजच्या तरुण पिढीला एक सामाजिक संदेश दिलेला आहे आणि घुमरे कुटुंबाकडून खरंच हा जो आनंद आहे किंवा त्यांचा जो आतापर्यंत राहुल दादाच्या या त्यांनी जे हे यश मिळवले त्याच्याबद्दल खरंच सर्व स्तरातून त्याचं कौतुक जे आहे ते केलेलं पाहायला मिळतं आणि त्याच्या वडिलांचा संघर्ष देखील तितकाच आहे. प्रियांका परदेशी, लोकशिवाय मराठी, पुणे. आता मी पुण्यातील खराडी भागामध्ये आहे. राहुल घुमरे नावाचा तरुण आहे आपल्यासोबत, जो नीट परीक्षा पास झालेला आहे आणि डॉक्टर होण्याचं स्वप्न जे आहे ते पूर्ण होणार आहे. मूळचा बीडचा असणारा राहुल घुमरे याच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत. त्याचा जीवन प्रवास कसा आहे, त्यांनी हे नीट क्रॅक करण्यासाठी काय काय जे आहेत प्रयत्न केलेले आहेत, त्याचे कष्ट कसे आहेत, आपल्यासोबत त्याची आई आणि बहीण सुद्धा आहेत. आपण त्यांच्यासोबत सुद्धा देखील बोलणार आहोत. सर्वात प्रथम मी राहुल दादा तुमचं आमच्या लोकशिवाय मराठीच्या वतीने खूप खूप अभिनंदन करते आणि स्वागत करते लोकशिवाय मराठीमध्ये. नीट पास झालेले आहात, स्वप्न पूर्ण होणारे डॉक्टर होणार आहात. काय नेमकं तुमची सुरुवात कशी झाली? लहानपणापासूनच डॉक्टर होण्याचं स्वप्न होतं का? लहानपणापासून तर नव्हतं. 12वी नंतर ठरवलं की डॉक्टर व्हायचं म्हणून. त्याच्या आधी इंजिनिअरिंगचं होतं. बाकीचं प्रवासाचं म्हणताना तर मेहनत करावं लागते पेपरसाठी. पेपर अवघड असतात आणि पहिलं मार्गदर्शन खूप गरजेचं आहे आपल्याला. आधीच मला 11वी आल्यानंतर कळालं की नीट म्हणून परीक्षा असते डॉक्टर होण्यासाठी, JEE म्हणून असते इंजिनिअरिंगसाठी. आणि आम्ही त्यावेळेस सिरियस नाही घेतलं एवढं. म्हणजे आम्हाला माहीत नव्हतं की एवढं कॉम्पिटिशन असतं, एवढे लाख पोरं बसतात, पेपर टफ असतो. आणि 12वी नंतर प्रिपरेशन स्टार्ट केली. मग आज लागला शेवटी ह्या वर्षी MBBSला नंबर लागला माझा SRTR अंबाजोगाई कॉलेजमध्ये बीड जिल्ह्यात. दादा, तुझं शालेय शिक्षण कसं झालं, कुठं झालं आणि शालेय शिक्षणाचा प्रवास कसा होता? माझं शिक्षण इथं पहिलं मी म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या शाळेत होतो. नंतर माझं ॲडमिशन केंद्रीय विद्यालयामध्ये झालं, जे चंद्रनगरमध्ये आहे. तिथले शिक्षण म्हणजे खूप चांगलं झालं. गव्हर्नमेंट स्कूल होती, सेंट्रल गव्हर्नमेंटची. शिक्षण चांगलं झालं आणि शिक्षक चांगले होते. माझे 10वीत पण त्यांनी खूप मदत केली. 10वीत पण मला चांगले गुण मिळाले आणि 12वीत पण त्यांनी. पण 12वीच्या वेळेस आमचं लॉकडाऊन, 11वी 12वी लॉकडाऊन मग गेले, मग ते मार्गदर्शन कमी पडलं. घरीच होतो ना आम्ही. त्याच्यामुळे तुझं जे आजचं यश तुला आज मिळतंय, हे जे तू परीक्षा पास झाले, त्याच्यामध्ये प्रेरणास्थान कोणाला धरशील? कोण नेमकं तुझा एक आदर्श असेल की बाबा नाही मला ह्या व्यक्तीसारखं व्हायचंय, तसं आदर्श कोण आहे आणि प्रेरणास्थान कोण आहे तुझं? आदर्श स्थान म्हणतात जो मेडिकल फील्डमध्ये डॉक्टर आमटे झाले, परत मराठवाड्यात डॉक्टर लहाने सर झाले. त्यांचं इन्स्पिरेशन होतं डॉक्टर बनण्यासाठी. म्हणजे त्यांनी जे काम केलं ते मॅनकाइंडसाठी, ह्युमॅनिटीसाठी खूप इन्स्पायरिंग होतं. ते त्यांनी मला इन्स्पायर केलं. आणि घरात प्रेरणास्थान म्हणतात तर आई वडील, ते खूप कष्ट घेतात ते मला शिकवण्यासाठी आणि त्यांच्यासाठीच करायचं. म्हणजे त्यांचं स्वप्न, म्हणजे त्यांना रिक्षावाले काय करतात, म्हणजे त्यांचे पोरं काही करू शकत नाही, त्यांचं असं लोकांचं मत आहे, ते मोडायचं होतं. बरोबर. नक्कीच आपण बघतोय. मात्र किती वर्षांपासून तू या नीट परीक्षेचा अभ्यास करत होता आणि किती वर्षात तुझं हे स्वप्न पूर्ण होतं? 3 वर्ष मी नीटचा अभ्यास केलेला आहे प्रॉपर आणि ह्या वर्षी झालं माझं. नक्कीच तू इतक्या अडचणींवर मात करत आपल्या कुटुंबाला सोबत घेत, आई वडील तर सोबत आहेतच, तुझ्या इथपर्यंत पोहोचलेला आहे. तुला पुढच्या ह्याच्यासाठी सुद्धा नक्की शुभेच्छा. आपल्यासोबत राहुलची आई आहे. काकू, तुम्ही या राहुल दादाच्या यशाकडे कसं बघताय? खूप मला आनंद झालाय आणि म्हणजे त्याच्या कष्टाचं त्याला फळ भेटलं आणि सगळ्याचे आशीर्वाद भेटले आणि त्याची मेहनत आणि त्याच्या पप्पांचं स्वप्न होतं ते पूर्ण झालं. नक्कीच तुम्ही काकू भावनिक झालेला आपल्याला पाहायला मिळते. खरंच प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं की खूप मोठ्या हुद्द्यावर आपली मुलं असावीत. तुमच्या शेजारी मुलगी सुद्धा आहे तुमची, आपण तिच्याकडे पण जाणार आहोत. मात्र राहुल दादाचा एक बालपणीपासूनचा आत्तापर्यंतचं एखादी अशी कोणती गोष्ट जी आपल्या आईला प्रत्येक मुलाची लहानापासून आत्तापर्यंत सगळंच आठवत असतं, अशी कोणती गोष्ट जी तुम्हाला राहुल दादाची आठवते? त्याची एकच गोष्ट की तो लहानपणापासून अभ्यास म्हणजे अभ्यास, दुसरं म्हणजे कुठला फेस्टिवल नाही, म्हणजे कशामध्ये असा सामील वगैरे नाही झाला. नक्की म्हणजे त्यांनी पहिल्यापासून त्याचं म्हणजे ध्येयच होतं की नाहीतरी आपलं काहीतरी करून दाखवायचं. म्हणजे मम्मी पप्पाचे जे कष्ट येतं ते नको त्यांना पुढं, म्हणजे किंवा त्याच्या नशिबी नको परत. आणि आमचं पण स्वप्न हेच होतं की आमच्या जे नशिबी आलं ते त्याच्या नको यायला. बरोबर. आज काका गेल्या 20 वर्षांपासून पुण्यामध्ये रिक्षा चालवून घरातला उदरनिर्वाह करून आज दोन्ही मुलांना इथपर्यंत आणलंय. मुलगी सुद्धा खूप मोठ्या हुद्द्यावर जाईल. मात्र नेमकं कशा पद्धतीने, म्हणजे आता दादा दिवस रात्र कष्ट करतोय, जसं नीट परीक्षा पास झाली, तुम्हाला कोणाचे फोन आले का? नातेवाईकांचे भरभरून कौतुक सगळी स्तरातून होत असतं. ते तर आले, सगळ्यांचे आले.
सगळ्या पाहुण्यांचे आले होते आणि त्याचं पण कौतुक होतं आणि त्यांच्याबरोबर म्हणजे आमचं पण अभिनंदन झालं आणि त्याचं पण झालं. आपल्यासोबत त्याची ताई सुद्धा आहे. तू काय करते, तुझं नाव काय आणि तू काय शिक्षण घे? माझं नाव कांचन घुमरे, मी सध्या 12वी शिकते. आता शिक्षण तर फक्त चालूच आहे. शिवाय मी एक ब्युटिशियन आहे, एक मेकअप आर्टिस्ट आहे, एवढंच. दादाची हे जे नीट परीक्षेचं स्वप्न आता डॉक्टर होण्याचं पूर्ण होणार आहे. तू दादाकडं म्हणजे हे प्रेरणास्थान म्हणून किंवा त्याचा आदर्श घेणार आहेस का? आणि तुला पुढे जाऊन काय व्हायचं, तुझं स्वप्न काय? माझं स्वप्न, मी सध्या कॉमर्स घेतलेलं, मी सायन्स नाही घेतलेलं. मी असं काही ठरवलं नाही. आता 12th झाल्यावरती जे मला वाटेल मी ते, कारण मी विचार तर बिझनेसचाच केलाय पुढे जाऊन. होप सो की मी जे ठरवलंय ते होईल. नक्कीच पप्पांचे जे कष्ट आहेत, दोघं बहीण भाऊ एकदम जिद्दीने जोमाने चिकाटीने करताय. नक्कीच राहुल दादा, तू जे पुढे आणखी भविष्यात जे विद्यार्थी डॉक्टर होतील त्यांना काय संदेश देशील? संदेश म्हणून पर्सनली तर तुम्हाला सेवाभाव असेल तर ह्या फील्डमध्ये या. ह्या फील्डमध्ये बाहेरून जेवढी पॉश लाईफ दिसती, संघर्ष पण तेवढाच आहे. आता सिलेक्शनसाठी तर आहेच, पण सिलेक्शन नंतर MBBS आहे 5 वर्ष, 5.5 वर्षाचा, परत MD आहे. कारण की आता प्लेन MBBSला एवढा स्कोप नाही आहे, MD कंपल्सरी आहे. म्हणजे पैसा बघून येऊ नका, कारण की तुम्हाला नंतर रिग्रेट होईल की एवढी मेहनत करून पैसा तेवढा येत नाही. तुम्ही सेवाभाव करायचा असेल, लोकांची मदत करण्याची इच्छा असेल तरच मेडिकल फील्डमध्ये यावं. साधारण आता ॲडमिशन झाल्यानंतर किती वर्ष हा सगळा प्रवास असणार आहे डॉक्टरची हे मिळण्यासाठी? MBBS 5.5 वर्षाचा कोर्स असतो. त्याच्यातले 4.5 वर्ष थेरॉटिकल नॉलेज असतात आणि सेकंड इयरपासूनच आम्हाला हॉस्पिटल व्हिजिट असते, फर्स्ट इयरला नसते. आणि लास्ट इयरचं जे 5.5 वर्षापैकी लास्ट इयर आहे ते हॉस्पिटलमध्ये ड्युटी असतात, पूर्ण 10-12 तास ते जे शेड्यूल असतं त्याच्या हिशोबाने 1 वर्षाची इंटर्नशिप असते. नक्कीच आपण बघतोय मूळचा बीडचा असणारा हा राहुल घुमरे याच्या संपूर्ण कुटुंबाचं जे आहे ते स्वप्न पूर्ण होणार आहे. रिक्षा चालकांचा मुलगा आता डॉक्टर की पदवी मिळवणार आहे आणि हाच आनंद जो आहे, आनंद अश्रू जे आहेत ते राहुल दादाच्या आईच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला तर मिळालेलेच आहे. आणि राहुल दादाने सुद्धा पुढील जे डॉक्टर की भावी डॉक्टर जे होणार आहेत त्यांना देखील संदेश दिलेला आहे. मात्र आपण एकंदरीत बघू शकतो की राहुल दादाचा प्रवास त्याने आपल्या लोकशिवायच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा तर आपण प्रयत्न करतोय. लोकशिवायच्या माध्यमातून या राहुल घुमरे दादाला आपण पुढील वाटचालीस, पुढील प्रवासास शुभेच्छा देऊयात. प्रियांका परदेशी, लोकशिवाय मराठी, पुणे.